नमस्कार मंडळी, नमस्कार. वात्र टाईममध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी संजीव शाळगावकर. सुमारे 8 महिन्यापूर्वी मालवणजवळ राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारला होता. मुख्य म्हणजे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं, त्याचं समर्पण झालं होतं. आता हा पुतळा गेल्या आठवड्यात कोसळला आहे. त्याचं स्ट्रक्चर काहीतरी चुकीचं आहे, त्याची बांधणी चुकीची आहे, त्याचं थोडक्यात प्लॅनिंग चुकीचं आहे. आणि याच्यावरून काय झालं आहे, एकमेकांवर आरोप करायचं एक नवीन सत्र सुरू झालं आहे. म्हणजे विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत, सत्ताधारी नौदलावर आरोप करतायत, नौदलवाले कमिटी नेमतायत, असा काहीतरी प्रचंड गोंधळ चालला आहे. पण ओव्हरऑल हा पुतळा कोसळला हे अतिशय क्लेशदायक आहे, मनाला प्रचंड दुःख देणार आहे. या पार्श्वभूमीवरची आजची वात्रटिका. वात्रटिका म्हणण्यापेक्षा आजचं मनोगत ऐका तर. शीर्षक आहे, मालवणचा पुतळा कोसळला, जनक्षोभ उसळला. मालवणचा पुतळा कोसळला, जनक्षोभ उसळला. महाराजांबद्दल बोलायला कुणालाच नसतो आळस. सगळे शिवप्रेमी आहेत महाराष्ट्रात. महाराजांबद्दल बोलायला कुणालाच नसतो आळस. पुतळा कोसळला हा अति निर्लज्जपणाचा कळस. नसती कारणं शोधत बसलेत, एकमेकांवर ढकलत आहेत. नसती कारणं शोधत बसलेत, एकमेकांवर ढकलत आहेत. केलेल्या उचापतीची गौड बंगालं हळूहळू उकलत आहेत. राजे आम्हाला माफ करा, महती तुमची कळलीच नाही. राजे आम्हाला माफ करा, महती तुमची कळलीच नाही. स्वार्थी राजकारण्यांना कळली, पण वळलीच नाही. सगळे लेखाचे तुमच्या नावाचा स्वार्थासाठी जप करतात. राजकारणी सगळे लेखाचे तुमच्या नावाचा स्वार्थासाठी जप करतात. तुमचा पुळका आणतात, मतासाठी मर मर मरतात. तुमचा पुतळा उभारतील, वाचतील शिवशाहीचा पाढा. सगळेच एकच. तुमचा पुतळा उभारतील, वाचतील शिवशाहीचा पाढा. पुन्हा जन्म घ्या, या अफझल्यांचा कोथळा बाहेर काढा. हिरव्या आड दडलेल्या पुतना मावशीला झोडायला हवं. हिंदू आणि भगवा द्वेष्ट्यांचं खरंच थोबाड फोडायला हवं. मंडळी, ही होती आजची माझी छोटीशी वात्रटिका. आपल्याला आवडली असेलच. नेहमीप्रमाणे लाईक करा, इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.